आज धावपळीच्या काळात उसंत मिळणे कठीणच, तर दुसरीकडे कोरोनाच्या सावटात स्वसंरक्षण किती गरजेचं आहे हे सांगायलाच नको. परंतु योगासनांच्या माध्यमातून आपण स्वसंरक्षण आणि आरोग्य जोपासू शकतो. शिवाय आनंदी राहण्याचे मूलमंत्र इतरांनाही देऊ शकतो. याच योगासनांची सविस्तर माहिती देत आहेत सुनील अंबईकर. नमस्कार. मी सुनील वसंतराव अंबईकर, राहणार दुर्गानगर, नागपूर. आज आपलं शरीर स्वास्थ्य टिकून राहावं असा प्रत्येकाचा अट्टाहास असतो. माझी चांगली हेल्थ असावी, चार चौघात माझं व्यक्तिमत्व खुलून दिसावं असे साधारणतः प्रत्येकालाच वाटत असतं आणि वाटायला हवंही. परंतु त्यासाठी आपण कोणता प्रयत्न करतो? अर्थातच नुसतं वाटणं हा भाव मनात असणं म्हणजे आपलं शरीर सुदृढ होणं असं नसतं. त्यासाठी आपल्याला बरीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आता त्या पराकाष्ठेचाच एक भाग म्हणजे योग साधना. ही योग साधना प्रत्येकाने अंगीकारली तर मला तरी असं वाटतं की आपलं शरीर स्वास्थ्य हे नक्कीच टवटवीत प्रफुल्लित राहील. त्याकरिता आज मी एक योगा सत्राचं आयोजन आपल्यासमोर करावं असं ठरविलेलं आहे. आपल्या सर्वांनी नक्कीच याचा उपभोग घ्यावा ही विनंती. रोज करो योगा, योगा से ही होगा हा भाव माझ्या मनात फार पूर्वी आला. त्या दृष्टिकोनातून मी योगासाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं ह्या दृष्टिकोनातून हा एक संकल्प हाती घेतला. योगा हा आपल्या जीवनाला नक्कीच परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत करतो, ह्यात मुळीच शक्यता नाही किंवा शंका नाही. मी योगा हा प्रत्यक्ष बरेच वर्षापासून करत आहे आणि ज्याचा फायदा मला झालेला आहे आणि मला कधीही अशी बेचैनी अशी जाणवलेली नाही. त्यामुळे एक आतूनच त्याच्याशी कास जोडून घेतली आणि योगा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून मी त्याच्याकडे बघणं चालू केलं. माझ्या दैनंदिन दिनचर्येमध्ये मी सर्वप्रथम योगा हा एक समोर टार्गेट ठेवलेला आहे. तो त्या पर्टिक्युलर दिवशी समजा एखाद्या वेळी झालं नाही तर मला काहीतरी माझ्या हातून चूक घडली असं जाणवतं. त्यामुळे त्याच्याशी गोडी, योगाविषयीची गोडी, त्याचा अभ्यास हा सदोदित करत राहावं असं मला वाटतं आणि मी लोकांनाही तेच सांगतो की त्यामुळे आपल्या याच्यामध्ये शरीर यंत्रणेमध्ये कसा बदल होतो हे प्रात्यक्षिकसुद्धा मी तुम्हाला करून दाखवीलच. आता साधारणत योगाच्या बाबतीत योगा म्हटलं म्हणजे काही गैरसमज लोकांमध्ये झालेले आहेत. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही कार्य करत असतो, घरकाम असतं, ऑफिसचं काम असतं, समाजातली काही कामं असतात, जबाबदाऱ्या असतात. बरेचदा असा गैरसमज होतो की आपण काहीतरी एक्झरसाईज करायची म्हटलं, अरे आज सकाळी तर मी ऑफिसमध्ये बरीच काम केलं. किंवा आपण म्हणतो माझ्या घरी मी समजा बाईच्या बाबतीत विचार केला, आपल्या गृहिणीच्या बाबतीत विचार केला तर ती आपल्याला उदाहरणं देते की मी घरचा स्वयंपाक केला, कपडे धुतले, घरचे साफसफाई केली. परंतु मला असं वाटतं की आपल्या शरीरासाठी तुम्ही काय केलं, शरीर स्वास्थ्य टिकून राहावं म्हणून काय केलं. अर्थातच तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून समजा बघितलं, अजून त्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी आपल्याला जे परमेश्वराने सुदृढ शरीर दिलेलं आहे त्याच्यासाठी 15-20 मिनटं आपण काढायला हवे, जेणेकरून त्या 15-20 मिनटात आपला प्रफुल्लित चेहरा समाजाला दिसेल, आपल्या आसपास दिसेल. त्यामुळे 15 ते 20 मिनटं, अर्धा तास आपल्या शक्यतेनुसार
आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण समजा योग साधनेसाठी दिला तर नक्कीच मला असं वाटते की त्याचा आपल्या शरीरावर चांगलाच प्रयोग होईल, त्याचा उपयोग होईल. आता पहिली एक गोष्ट ही झाली योग साधनेची. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट अशी जाणवते मला की आपण आपल्या यांत्रिक साधनांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये फार करतो. आपल्या घराच्या आसपास आपण काही कामासाठी जायचं असतं, अर्धा 1 किलोमीटर झालं, 10 किलोमीटर किंवा आसपास कुठेही जायचं असलं, जवळचा पल्ला असो किंवा लांबचा पल्ला असो, तो गाठण्याची वेळ आपल्यावर आली की सर्वप्रथम आपल्याला काहीतरी सहाय्यता हवी असते. अरे गाडी कुठे आहे, गाडीची किल्ली कुठे आहे, सर्वप्रथम आपण काय करतो, उचलतो गाडी, निघून जातो. आता त्या गाडी चालवण्यामध्ये भलाही तुम्ही कामं पुष्कळ आटोपले असतील, दगदग पुष्कळ केली असेल, पण तुमच्या शरीराला काय व्यायाम झाला. आता माझ्या बाबतीत मी सांगायचं झालं तर मी माझ्या दैनंदिन आपल्या दिनचर्येमध्ये मी सर्वप्रथम काय करतो की कुठेही जायचं आहे म्हटलं तर माझी एक मानसिकता बनवून टाकलेली आहे की मी माझ्या मनामध्ये त्या गाडीचा किंवा 2 चाकी 4 चाकीचा विचारच येऊ देत नाही. मी निघतो, आपला नॉर्मल वॉकिंगमध्ये निघतो. आता माझं रोजचं दिनचर्येमध्ये जवळपास मी माझ्या मानेवाड्याच्या दुर्गानगरच्या घरापासनं छत्रपती चौकापर्यंत मी रोज नॉनस्टॉप जात असतो. त्याला जवळपास हे अंतर माझ्या घरापासून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर जाणं, 5 किलोमीटर येणं. आता हे 1 तासाचं अंतर मी एका नॉर्मल कॉन्स्टंट स्पीडमध्ये मेंटेन करतो. घरून निघतो, स्ट्रावा ॲप आपली मोबाईलमध्ये असते, त्याच्यामध्ये समजून जातं की मी किती किलोमीटर चाललो. आता इथून 10 किलोमीटर चालणं, 10 किलोमीटर चालण्याच्या बाबतीत आपण सर्वप्रथम काही दक्षता घ्यायची आहे. कशी? तर आपल्या पायामध्ये पीटी शू असायला हवा कोणत्याही एक्झरसाईजच्या वेळेस. आणि कपडे हे कधीही असे टाईट नको, कपडे असे ढिले असायला हवे. आता हे अंतर कापताना तुमचा ब्रिदिंग एक असा नॉर्मल श्वासोश्वास राहायला हवा. त्या पिरियडमध्ये तुम्ही मध्ये ब्रेक घेता कामा नये. तर माझ्यासमोर एकच टार्गेट असते की मला छत्रपती चौक गाठायचा आहे. तर आता गाठायचा असल्यामुळे मी काय ठरवतो, आपलं पीटी शूज घातले आपले, इथून निघालो. इथून निघाल्यानंतर नॉनस्टॉप एका नॉर्मल ब्रिदिंगमध्ये आपलं छत्रपती चौक गाठतो. तिथून रिटर्न आपला पुन्हा आपल्या घरापर्यंत येतो. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही की मला ही एवढं आंघोळणी पडलेलं आहे, इतकी सवय झालेली आहे की 10 किलोमीटर चालून आल्यानंतर माझं जे ब्रिदिंग असतं ते नॉर्मल असतं. मी आमच्याशी असं व्यवस्थित नॉर्मली बोलू शकतो. म्हणजे असं जाणवत नाही का की हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे हे मला शक्य झालेलं आहे. आज मी तिकडून आल्यानंतर किंवा एकदम घामागर्द झालं आणि काहीतरी मी एखादा पर्वत चढून आलो, हा भाव तुम्हाला कधीच दिसणार आहे. चेहऱ्यावर जाताना जो आनंद होता, जो टवटवीतपणा होता, तोच टवटवीतपणा मी तिकडून आल्यानंतर ते तुमच्यासमोर मी दाखवू शकतो आणि तो तुम्हाला दिसेल. त्यामुळे आता हे कशामुळे शक्य झालं, ही आहे मनात हुरहुर. कोणतंही चांगलं काम करण्याची हुरहुर जेव्हा मनात असते आणि आपण जे चांगलं काम मग हाती घेतो, तेव्हा नक्कीच ठेवायचं की चांगलं काम हाती घेतल्यानंतर म्हणजे सुरुवातीलाच तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला तर ते कामामध्ये जे यश आहे, अर्ध यश तर तुम्हाला तिथेच समोर दिसतं. त्याच्यामुळे कोणत्याही कामाची चांगली सुरुवात करायची असेल तर आपल्या मनामध्ये त्या कामाविषयी पॉझिटिव्हनेस सगळ्यात पहिले डेव्हलप करायचा. आता हा झाला आपल्या वॉकिंगच्या बाबत हे. आणि मित्रहो, ह्या पायी चालण्याचे फायदे आज बऱ्याच शास्त्रज्ञांपासून तर या योगा तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकाने सांगितलेले आहे. आणि त्यामुळे आपला डायबिटीस सारखे किंवा बाकी जे कोणचेही आपले दमाचे त्याचे जे छोटे मोठे डिसीज आहे ते दूर झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजा निरोगी राहावं असं वाटत असेल तर रोज पायी चालणे हा एक उपक्रम आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने अंगीकारा. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. मला असं वाटते की तुम्ही पायी चालण्याच्या एक्झरसाईजपासून
आपला योगाचा अभ्यास सुरू करावा. योगाची सुरुवात करवायच्या पहिले जसा योगाचा अभ्यास तर आपण करूच पुढे, पण त्याच्या पहिले आता जो माणूस काहीच करत नाही त्यांनी एक ठरवा की सर्वप्रथम मी अरे यार म्हणजे घरी आपलं आळसावल्यासारखं बसण्यापेक्षा सकाळी सूर्योदयाच्या पहिले तुम्ही उठा आणि निघा. काही नाही, सकाळच्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फार चांगलं असतं. त्याच्यामुळे सूर्योदयाच्या पहिले हा काहीतरी एक छोटा मोठासा पल्ला गाठायचा, म्हणून कमीत कमी घराच्या बाहेर निघा तुम्ही. जेणेकरून तुम्ही एकदा घराच्या बाहेर निघाले तर या चांगल्या वातावरणाचा आस्वाद, चांगल्या निसर्गाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. अजून तुमचं शरीर स्वास्थ्य आणि हे असं जसं जसं तुमच्यात तसं बदल होत जाईल तर त्याच्यामध्ये तुमच्या शरीरात होत असलेला बदल हा खरोखर तुम्हाला जाणवेल की मी काहीतरी चांगलं कार्य करतो आहे. त्यामुळे पायी चालण्याचा उपक्रम प्रत्येकाने अंगीकारावा असं मला वाटते, कारण हे मी स्वतः अंगीकारलेलं आहे आणि त्याचा फायदा आज मी तुमच्यासमोर दिसतो आहे. आज माझं वय तसं पाहिलं तर 56-57 क्रॉस झालेलं आहे. त्या 56-57मध्ये मी नॉनस्टॉप 10 किलोमीटरचा पल्ला रोज गाठत असतो. त्याच्यानंतर 1 तासाची योगाची एक्झरसाईज तीसुद्धा मी रोज करत असतो. आता हे दोन्ही कार्य करत असताना मला जो एक आनंद आहे, हे एक स्वर्गसुख काय असेल, त्या स्वर्गसुखाच्याही पलीकडला अनुभव मी प्रत्यक्षात घेतो आहो. कशामुळे तर हे माझ्या योगाविषयीच्या आणि एक्झरसाईजविषयीच्या आवडीमुळे. मलाही असं वाटतं की माझ्या आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींनी, लोकांनी, माझ्या मित्रमंडळींनी, माझ्या घरातील लोकांनी हे माझं जे योगाचा हा संकल्प आहे तोही त्यांनी अंगीकारावा आणि त्यामध्ये त्यांनी माझ्याप्रमाणेच त्यांचं स्वतःचं आरोग्य सुदृढ निरोगी जगावं असं मला वाटतं. आता रोज करो योगा, योगा से ही होगा हा संकल्प माझ्या मनात कसा आला. मी बरेचदा बघायचं की सुरुवातीला लहानपणापासून मला त्या डॉक्टरांकडे अशी गर्दी दिसायची. काय झालं तर डोकं दुखतं, कोणी म्हणायचं हातपाय दुखतात, कोणी म्हणायचं की माझी पचनशक्ती बरोबर नाही आहे. आता मला सांगा, शरीरामध्ये आपण आता जेव्हा जीवन जगत असतो तर आता काय आपल्या जीवनामध्ये आपण आपले काही जबाबदाऱ्या आहे, काही बाहेरचं अनुभव घेणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण केव्हा घेणार. आता हे सर्व गोष्टींचा उपभोग आपण तेव्हाच घेऊ शकू जेव्हा आपलं शरीर स्वास्थ्य सुदृढ असणार. पण काय मी प्रत्येक डॉक्टरकडे किंवा कोणी वैद्यकीय आपल्या यांच्याकडे आपल्याला तेच दिसायचं की लोकांची गर्दी. काय झालं, डोकं दुखतं, हातपाय दुखतं, कंबर दुखते, मान दुखते, ह्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येकाच्या घरी. हे का, कशामुळे ही वेळ तुमच्यावर आली की त्याचमुळे की ज्यामुळे तुम्ही आपल्या वैयक्तिक आपल्या स्वतःच्या शरीराकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आता मित्र हो, खरंच विचार करा की थोडासा तुम्ही 5-10 मिनटाचा विचार आपल्या शरीरासाठी केला असता आणि त्याच्यासाठी तुम्ही योग साधना किंवा आपला पायी चालण्याचा अंगीकार केला असता तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असता. मला असं वाटते की योग साधना ही प्रत्येकाने अंगीकारावी, जेणेकरून आपलं जीवन जे आहे आपण काहीतरी असं वेगळं असं जीवन जगत आहो असं. नाहीतर मग तीच प्रत्येक वेळी तुमच्या नशिबी नैराश्या. अरे यार कसा आहे तू, अरे यार क्या बताऊँ पीठ में दर्द है, क्या बताऊँ सर में दर्द है. आता प्रत्येकाकडे अरे यार मेरी आँखों से तो दिखता ही नहीं, बराबर नहीं द्या, धुंदा धुंदा होता, थोडासा चलू तो चक्कर आता है. आता ह्या गोष्टी आपण ह्या जनरल चर्चेच्या गोष्टी आहेत का. तुम्ही गोष्टी कोणत्या ठेवा. अरे यार आज मी आत्ताच 10 किलोमीटरचा पल्ला गाठून आलो, अरे मी आत्ताच आपलं योगासनाचं हे करून आलो, अरे आत्ताच मी त्या बगीचात गेलो होतो, माझे मित्रमंडळी होते, त्यांना मला जे काही योगाचं थोडंसं ज्ञान होतं मी त्यांना वाटून आलो. आता हा आनंद चांगला की तुम्ही तुमच्या अडचणी लोकांना सांगणार ते चांगलं. आता अर्थातच चांगल्या गोष्टी वाटण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच आहे. मलाही असं वाटतं की तुम्ही कोणाला द्यायचंच झालं तर चांगला अनुभव द्या ना.
आता माझ्या अडचणी ह्या माझ्यापुरती आहे. माझ्या नशिबात असलेलं दुःख हे तुम्ही लोकांसमोर ठेवाल तर त्याच्यात तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही एक दुःख जेव्हा स्वतःचं दुसऱ्याला सांगता तेव्हा समोरचा माणूस दुःखी होतो. तो दुःखी झालेला माणूस तिसऱ्या माणसाला तेच दुःख फॉरवर्ड करतो. आता असं करत करत दुःखाचं आपल्याला डोंगर वाढवायचं आहे का? वाढवायचंच झालं तर चांगल्या गोष्टीचं, चांगल्या चांगल्या आदर्शाचं तुम्ही वितरण करा, जेणेकरून त्या समाजामध्ये चांगल्या गोष्टीचा प्रसार होईल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की चांगल्या गोष्टी ह्या प्रत्येकाला आत्मसात केल्यानंतर, दुसरी गोष्ट, चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही देता तेव्हा एक सुख, आंतरिक सुख तुमच्या मनामध्ये डेव्हलप होतं. तुम्ही काय करता की दुःख लोकांसमोर ठेवता. एक दुःख जेव्हा ठेवता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरच एक चिडचिडेपण किंवा रागाची भावना ही तुम्हाला दिसते. आता मी समजा एखादा रागीट, अरे यार ये ऐसी बात है. आता याच्यामध्ये तुमचं डोळे, मान, असे सर्व अवयव असे ताठ होतात. आता त्या ताठ झालेल्या चेहऱ्याकडे किंवा रागीट चेहऱ्याकडे बघितल्यानंतर समोरच्याला कोणता आनंद जाणवणार आहे? त्याच्यापेक्षा तुम्ही चेहरा टवटवीत प्रफुल्लित ठेवा ना. अरे यार मी योगा केला आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये जे परिवर्तन होतं ना, हे खरोखरच हे दिसतं, अनुभवास येतं. पण तुम्ही काय, आता कोणती तुम्हाला एक साधं गोष्ट सांगतो, एखादी संगीत किंवा एखादं गायन म्हणायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावर राग असला तर तुम्ही म्हणूच शकत नाही. किंवा योग साधना करायची झाली तर रागीट चेहरा तुम्ही समजा असेल तर तुम्ही कदापि ह्या गोष्टी करणे शक्य नाही. मन टवटवीत आणि प्रफुल्लित असलं ना तर तुम्ही ते योग साधना अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणून मला असं वाटते की तुम्ही प्रत्येकाने ह्या चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करण्याची सवय प्रत्येकाच्या अंगी ठेवा. मला असं वाटते नक्कीच त्यामधून तुम्हाला, तुमच्या संसाराला, तुमच्या समाजाला नक्कीच फायदा होईल. योग साधना ही आज आपण संपूर्ण देशामध्ये बघतो आहे. हे जी एक्झरसाईज हा जो प्रकार आहे, योग साधना हा जो प्रकार आहे, तो आपण आपल्या सातत्याने करत राहिलो तर नक्कीच मला असं वाटते की हे छोट्या मोठ्या ज्या समस्या आहे ना त्या तुमच्या आसपास भटकणारच नाही. कारण कोणतेही दुर्गुण हे केव्हा आपल्या अंगामध्ये येतात जेव्हा तुम्ही त्याला बळी पडलेले असता. तुमच्यासमोर संगत चांगली असली तर चांगले लोक तुमच्या आसपास असतात आणि एक चांगलं सुरक्षा कवच तुमच्या आजूबाजूला असतं, ज्याच्यामुळे तुम्हाला एक चांगलं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व डेव्हलप केल्याचा जाणवतं. परंतु तुम्ही समजा आपली चांगली संगत नसता, आपण आजूबाजूला आपल्या विचाराशी सहमत नसलेल्या व्यक्तींसोबत जेव्हा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा नक्कीच आपल्या याच्यावर वाईट परिणाम होतो, घातक परिणाम होतो. मित्रांनो, आपण सर्वांनी चांगल्या सवयी कशा आपल्यामध्ये आत्मसात करता येईल याचा प्रयत्न जीवनात करा आणि मग अनुभवा की हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे खरोखरच. कारण आज माणसाला जो मानवी जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे ना, ते फार चांगलं कार्य तुम्ही मागच्या जन्मी केलेलं असल्यामुळे तुम्हाला आज हा मानव जन्म मिळालेला आहे. आणि सर्व सजीव सृष्टीमध्ये आज मानव हा जो आहे हा एकमेव सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. आज त्यांनी लावलेले शोध, त्यांनी केलेले कार्य हे सर्वांसमोर एक असा आदर्श आहे की आज प्रत्येकजण आज आपल्या याच्यामध्ये आपण दाखवून दिलेलं आहे की आम्ही मानव कोणत्याच क्षेत्रात कुठेच आम्ही कमी नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला सार्थक कशाचं करायचं आहे की मानवी जीवनाचं सार्थक करायचं आहे. ते सार्थक कसं, तर त्याच्यामध्ये आपण ह्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपण जेव्हा करू तर नक्कीच आपल्याला एक समाजासमोर काहीतरी वेगळं, समाजाचं ऋण फेडल्याचं समाधान आम्ही आज लोकांसमोर ठेवू शकू. कशामुळे? ह्या चांगल्या समयीमुळे. आता योगाची सुरुवात करायच्या पहिले आपण जसं सकाळी उठलो आणि एकदम
योगा करण्यास सुरुवात केली तर असं करायचं एकदम मुळीच कारण नाही किंवा तेवढी घाई करूही नाही. मला असं वाटतं की योगाच्या पहिले वॉर्मअप हा एक प्रकार आहे की आपल्या शरीराला तुम्ही योगा करण्यासाठी रेडी करताय. तर त्यासाठी तुम्ही काय करा, सुरुवातीला हात, पाय, मान ह्या सर्व गोष्टी योगामध्ये आपल्याला उपयोगात येत असतात. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर अँगलपर्यंत वागतील की नाही, तिथपर्यंत पोहोचतील की नाही, तर याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. सकाळी उठलो आपण, एकदम तुम्ही समजा योगासाठी बसले तर त्याचे परिणाम, घातक परिणामही बरेचदा आपल्याला बघावयास मिळू शकतात. त्यामुळे काळजी हीच घ्यायची की आपण सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्या, प्रातःविधी सर्व आटोपल्यानंतरच योगाला, नंतर वॉर्मअप वगैरे केल्यानंतरच योगाला सुरुवात करायची. आपलं सर्वप्रथम योगा करायच्या पहिले आपण एक लक्षात ठेवायचं की आपण पहिले फ्रेश होणे हा एक भाग. योगा सुरू करायच्या पहिले आपलं पोट, आपलं हातपाय धुवून आपलं शरीर हे सर्व स्वच्छ करून एका प्रसन्न वातावरणात आपल्याला योगाला सुरुवात करायची असते. त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की मी पूर्ण व्यवस्थित, सुदृढ योगासाठी रेडी आहो. त्यामुळे हे समजा या गोष्टी समजा नसल्या तर तुम्हाला योगा करताना बेचैनी जाणवेल. त्यामुळे आपण सकाळी पूर्ण फ्रेश होऊनच योगाला सुरुवात करायची आहे. मी योगाचे काही प्रात्यक्षिकं तुमच्यासमोर ठेवणार आहोत. तसे योगाचे विविध प्रकार आहेत. आपल्या शरीरामध्ये आपली क्षमता हे जाणूनच आपण योगाची एक एक जे प्रकार आहे ते अंगीकारायचे आहे. मी जे तुम्हाला आपल्या प्रत्येक माणसाची शरीरयष्टी मी सांगतो की त्याच्यामध्ये थोडंफार परिवर्तन आहे. आज माझी शरीरयष्टी किंवा माझी कॅपॅसिटी ही वेगळी राहते. व्यक्तिपरत्वे याच्यामध्ये भिन्नता दिसून येते. त्यामुळे आपल्या शरीराची क्षमता काय आहे, मी कोणत्या प्रकारचं एक्झरसाईज कुठपर्यंत, किती मर्यादेपर्यंत करू शकतो याचा अभ्यास पहिले आपल्याला तसा समजूनच जातं की मी इतके किलोचं वजन उचलू शकील. नमस्कार. योग साधनेवर आता बरीच चर्चा झाली. आता तुमच्या मनातही, प्रत्येकाच्या मनात हाच भाव आला असेल, अरे यार, मी पण आता आजपासून योगा सुरू करणार. माझ्या शरीरामध्ये, माझ्या फिटनेसमध्ये मी पण परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करणार. पण मनात समजा एखादी गोष्ट आली असेल तर नक्कीच पंचांग बघू नका, वाट पाहू नका. ती सुरुवात तुम्हाला समजा आज तुमच्या मनामध्ये विचार आला असेल तर तो चांगला विचार कार्यान्वित करायचा तो केव्हापासून, आत्तापासनं. वेळ ही काही सांगून येत नसते. चांगला विचार आज तुमच्या मनात आला, तोच चांगला विचार उद्याही येणार याविषयी सांगता येणे कदापि शक्य नाही. आज तुमच्या मनात आला चांगला विचार, तुम्ही त्याची सुरुवात आजच करा. मला असं वाटते की वेळेच्या बाबतीत चांगलं कार्य करण्याचं समजा तुम्ही ठरवलं असेल तर त्याची सुरुवात ही तो विचार आलेल्या क्षणापासूनच व्हायला हवी असं मला वाटतं. कारण त्यानुसारच हे वेळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ हे त्यानुसार. कारण आजच्या दिवसात आलेली सकाळ, आजच्या दिवशी सकाळला आलेला अनुभव हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळला येणाऱ्या अनुभवाच्या विपरीत राहू शकते. चांगल्या गोष्टीसाठी दिलेली संधी तुम्ही दवडू नका, त्याचा उपभोग घ्या आणि त्याला सुरुवात करा. म्हणून मला वेळेच्या बाबतीत, समयच्या बाबतीत एक 4 ओळी तुमच्यासमोर ठेवाव्याशा वाटतात. आता योगांच्या बाबतीत योगांचे प्रकार आपण तसे बघितलेलेच आहे आणि प्रत्येकाला आपल्या जीवनात हे बघण्याचा अनुभव हा जवळपास आलेलाच आहे. आता माझ्या बाबतीत माझं जे काही थोडंसं ज्ञान आहे तर त्याच्यामध्ये मला जे काही आसनं येतात ते आज मी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आता मी तुम्हाला एक आसन जे आहे पश्चिमोत्तानासन.
आता या पश्चिमोत्तानासनाचं बाबतीत त्याचा फायदा, आता याच्यामध्ये जेव्हा आपण दोन्ही पायाला पायाच्या अंगठ्यांना आपण आपले हाताचे अंगठे जोडतो, अजून मान अजून पाठ ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा ताठ करतो आणि खाली झुकतो, तर आपल्याला जो बॅक पेनचा जो त्रास असतो, पाठीमध्ये दुखणं, मानेमध्ये दुखणं, अजून गुडघ्यामध्ये दुखणं, तर हे सांधेदुखीच्या बाबतीत हे एक इतकं उपयुक्त आसन आहे. हे तुम्ही आसन आपल्या क्षमतेनुसार करायचं. कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे आसन कराल तर तुम्हाला पाठीमागे अशा प्रतंग बऱ्याच वेदना झाल्याचं जाणवेल. तर आपल्याला असं थोडंसं असं जाणवलं की आपला मागचा भाग दुखतो आहे, तर आपण जास्ती स्ट्रेस कोणत्याही भागावर येऊ द्यायचा नाही. आपल्याला योगा करताना हेच गोष्ट लक्षात ठेवायची की ते सहजासहजी झालं पाहिजे. तर कोणत्याही भागावर असा स्ट्रेस येतो आहे बा आणि मी ते योगा करतो आहे असं, तर आपल्याला काही असं प्रेशराईज करून कोणतंही आसन करायचं नाही. त्याच्यामुळे पश्चिमोत्तानासन हा एक प्रकार आपल्याला फार उपयुक्त असा योगासनांचा प्रकार आहे आणि तो आपल्या दैनंदिन योगाच्या याच्यामध्ये आपण त्याला चांगलं स्थान द्यायचं आहे. आता आपण करतो आहे भुजंगासन. आता हे एक आसन मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आपण पहिले पालथं असं झोपायचं आहे. पालथं झोपल्यानंतर हाताच्या भरोशावर पूर्ण मान अजून आपलं धड असं जास्तीत जास्त असं वर करून मान आपली वर असा बघण्याचा प्रयत्न करायचा. आता या भुजंगासनमध्ये हे दोन्ही हात, मान ह्या सर्व गोष्टी, अजून मागचे पाय, ह्या सर्व गोष्टी जेव्हा ताठ असतात, याच्यामध्ये तुमचे पोटाचे आतडे असे ताणल्या जातात. ज्यामध्ये ह्या सराव तुम्ही रोज केला तर तुम्हाला याच्यामध्ये पोटाचे बरेचसे विकार, सांधेदुखी, मानेचे विकार, हे सर्व विकार या आसनामुळे तुमचे दूर होऊ शकतात. त्यामुळे हे एक उपयुक्त आसन तुम्ही रोज करावं असं मला वाटतं. आता आपण बघणार आहोत ऊर्ध्व सर्वांगासन. या आसनामध्ये आपण साधारणतः जसं शीर्षासन करतो त्याप्रमाणे आपल्याला फक्त 2 पाय, कमरेपासून 2 पाय आपल्याला वर करायचे आहे आणि त्या कमरेच्या भागाला मागून हातांचा सपोर्ट द्यायचा आहे. जसं पिल्लरचा सपोर्ट आपण एखाद्या बिल्डिंगला देतो त्याप्रमाणे दोन्ही उभ्या असलेल्या पायांना मागून हातांचा सपोर्ट द्यायचा आहे. यामध्ये तुमचा रक्तप्रवाह पूर्ण खालच्या पोर्शनला येतो. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हातदुखी, पायदुखी, कंबरदुखी ह्या अशा बऱ्याच आपल्या व्याधींवर हे एक उपयुक्त असं आसन आहे. हे आसन आपण आपल्या योगासनांच्या रोजच्या याच्यामध्ये घेतलं तर आपल्या नक्कीच याचा चांगला उपयोग होईल. हे एक फार उपयुक्त असं आसन हलासन. या हलासनमध्ये आपण पहिले असं उतानं झोपायचं पाठीच्या भरोशावर. पाठीच्या भरोशावर झोपल्यानंतर हात एका लाईनीत सरळ. याच्यामध्ये आपल्याला नुसते समोरच्या टोकापासनं दोन्ही पाय असे हळूहळू, एक लक्षात ठेवायचं की कोणतंही आसन एकदम झटक्याने करायचं नाही. असं हळूहळू हे दोन्ही पाय जे आहे ते आपल्या डोक्याच्या मागच्या भागापर्यंत असे न्यायचे आणि पूर्ण सरळ रेषेमध्ये, हात सरळ रेषेमध्ये ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये राहणार. अजून पाय असे सरळ असे पाठीमागे डोक्याच्या मागे गेल्यानंतर हे 1 ते 2 मिनटं आपल्या क्षमतेनुसार, एक लक्षात ठेवायचं की आसन हे आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. एखादं आसन समजा 10-12 सेकंद करण्याची ताकद तुमच्यात असेल तर फक्त 10-12 सेकंदच करा. त्याच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करू नका. ते सरावानुसार ते तुमचं ते वेळ ही आपोआपच वाढत जाते. त्याच्यामुळे हे एक आसन आपल्या रोजच्या आसनांमध्ये उपयुक्त असं आसन आहे. आसनांमधलं हे एक चांगलं इफेक्टिव्ह असं आसन आहे ज्याचं नाव आहे धनुरासन. आता यामध्ये आपण पहिले पालथं झोपायचं. पालथं झोपल्यानंतर दोन्ही हात आणि दोन्ही पाय, दोन्ही हातांनी मागच्या साईडनी दोन्ही पाय आपल्याला धरायचे आहे. अजून पूर्ण बॉडी
ही वरच्या दिशेला करायची आहे, मान वरती करायची आहे आणि जेवढं जास्तीत जास्त पोट आपण ताणण्याचा प्रयत्न करू त्याचा तेवढाच चांगला इफेक्ट आपल्या शरीर रचनेवर होणार आहे. हे धनुरासन हेही एक चांगल्या आसनांपैकी एक आहे. याचा आपल्या क्षमतेनुसार अभ्यास केला तर याचे चांगले फायदे पोटाच्या विकारांचा, मानीचा समजा त्रास असेल, स्पॉन्डिलायटिस असेल तर हे बरेचसे आजार याच्यापासून आपण दूर करू शकतो, टाळू शकतो. चक्रासन ह्या आसनाच्या बाबतीत असं दिसून येतं की एकदा ही आसन सुरुवातीला कोणीही म्हटलं की मी करून बघतो तर याच्यामध्ये सुरुवातीला एकदम असं वाटतं की हे अवघड असावं, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ह्या म्हणीप्रमाणे समजा आपण ठरवलं की मी हे आज नाही, उद्या नाही, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असा सराव करत गेलो तर हे आसन आपल्याला इतक्या सहजासहजी करता येईल. दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे आपल्याला जमिनीवर ठेवून मधली जी बॉडी आहे, मधलं शरीर जे आहे ते वरच्या साईडनी आपल्याला टाईट करायचं आहे. याच्यामुळे आपल्या पोटाचे विकार, हात पाय, मान, जवळपास शरीराचे सर्वच अंग आपल्या व्याधींपासून आपण दूर करू शकतो. त्याच्यामुळे हे एक आसन फार उपयुक्त असं आसन आहे. आपण सर्वांनी ह्या आसनाचाही सराव करण्यास काहीच हरकत नाही. हे एक आसन आहे, हे दिसायला तुम्हाला फारच अवघड वाटतं आहे. त्याचं नाव आहे मत्स्यासन. आता या मत्स्यासनमध्ये सराव करायचा आहे आपल्याला पहिले पद्मासनाचा. जेव्हा आपण पद्मासन करतो तर पद्मासनच्या स्थितीमध्ये बसलेलो असताना आपल्याला त्याच स्थितीमध्ये आपलं शरीर पाठीमागे जमिनीच्या लेव्हलपर्यंत हळूहळू न्यायचं आहे. दोन्ही हाताचे अंगठ्यांनी दोन्ही पायाचे बोटांचे अंगठे आपल्याला पकडून तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपले हात सरळ एका रेषेत राहतील. अजून मान थोडी अलगद अशी वरती अशा याच्यामध्ये आपल्याला करायची आहे, ती जमिनीच्या लेवलवरच राहील. आणि हे 1 मिनटं 2 मिनटं किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हे आसन करायचं आहे. ह्या आसनाचा इतका चांगला उपयोग आपल्या शरीर रचनेवर होतो. त्यामुळे हे एक आसन उपयुक्त असं आसन आपणा सर्वांनी करावं असं मला वाटतं. आसनांच्या प्रकारांमध्ये मयूरासन हे एक फार कमी लोकांना जमणारं आसन. सुरुवातीला या आसनाची लोकांना धास्तीच असते की हे 2 हातांवर हे पूर्ण शरीराचा बॅलन्स आपल्याला करायचा असतो. पण एक मी तुम्हाला सांगतो की इतक्या सहजासहजी एक सरावानंतर हे आसन जमतं की आपल्याला त्याच्यातली आवड निर्माण होते. या आसनामध्ये दोन्ही हात जवळ करायचे आहे. त्याच्यात 5-6 इंचाचा आपल्या याच्यानुसार, आपल्या प्रॅक्टिसनुसार असा मध्ये अशी गॅप ठेवायची आणि ते दोन्ही हात आपण सेंटरमध्ये बॅलन्स करून इकडून समोरून आपलं मान वर करायची आणि पाठीमागून दोन्ही पाय एका सरळ रेषेमध्ये बॅलन्सिंग करून आणि आपल्या क्षमतेनुसार जेवढा वेळ आपण करू शकू. आणि याच्यामध्ये पोटावर प्रचंड ताण असा निर्माण झालेला दिसेल, पण आपण जेव्हा जास्ती स्ट्रेस करून कोणतेही आसन करायचं नाही, पण 1 सेकंद 2 सेकंदपासून सुरुवात करू शकता. त्याचा चांगलाच फायदा आपल्याला सर्वांना समोर बघायला मिळेल, हे नक्की. गोमुखासन हे एक सोपी आसन, एवढं काही कठीण नाही आहे करायला, पण याचे फायदे फार आहे. याच्यामध्ये दोन्ही पाय एकावर एक ठेवायचे. दोन्ही पाय एकावर एक ठेवल्यानंतर आपण डावा अजून उजवा असे दोन्ही हात, जसा डावा हात आता समोरून मागे नेलेला आहे तर उजवा जो हात आहे त्याच्यानी डाव्या हाताचे अंगठे किंवा जेवढा शक्य होईल जास्तीत जास्त भाग असा पकडायचा आहे. पकडल्यानंतर आपली दोन्ही नजर बिलकुल समोर अशी. नंतर आपण एकदा उजवीकडे, म्हणजे जसा डावा हात आपला आहे तर त्याच्या उजवीकडे आपली नजर पूर्ण न्यायची, जशी अशी.
अजून एकदा ते केल्यानंतर पुन्हा मग अपोजिट डायरेक्शनमध्ये हे आसन करून एकदा डावीकडे आणि उजवीकडे असं हे आसन गोमुख आसन आहे. आणि हा करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल असं मला वाटतं. आपण भद्रासन बघितलेलं आहे. आता भद्रासन आणि वज्रासन जवळपास हे दोन्ही आसनं सारखेच आहे, पण याच्यामध्ये वज्रासन हे मी तुम्हाला सांगतो आहे. वज्रासनमध्ये बिलकुल दोन्ही आपल्या पायांना फोल्ड मारल्यानंतर दोन्ही पाय आपले फोल्ड मारल्यानंतर एका रेषेत आपण सरळ बसायचं आहे आणि दोन्ही हात दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर जसं असं या पोझिशनमध्ये ठेवायचं आहे. आपली नजर बिलकुल समोर ठेवायची आहे. अजून एका नॉर्मल ब्रिदिंगमध्ये श्वास घ्यायचा आहे. ह्या आसनामुळे तुम्हाला अपचन किंवा मग बाकीचे जे पोटाचे विकार असतात हे तुम्हाला बिलकुल असं कधी होतात आहे याची जाणीव होणार नाही. आता प्रत्येकाला पद्मासन कसं करायचं आहे, पद्मासनची जी पोज आहे त्या पद्मासनची पोज घेतल्यानंतर जेव्हा दोन्ही आपले पायांची जी अंगठे आहे हे जेव्हा आपण पाठीमागे हात करून अपोजिट डायरेक्शनमध्ये पकडतो त्याला म्हणतात बद्ध पद्मासन. हे आसन इतकं उपयुक्त असं आसन आहे की ज्या आसनामुळे तुमचे पायाचे, पोटाचे, मानेचे, पाठीचे, हाताचे हे सर्व विकार तुमचे दूर होतात. आसनांमधला हा एक अवघड असा प्रकार ज्याचं शीर्षक आहे शीर्षासन. शीर्षासन म्हटलं की पहिलेच आपल्या अंगावर काटा येतो. आपल्याला असं वाटतं अरे फार अवघड आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आसन इतका सहजासहजी होतं, ज्यामध्ये आपल्या हाताची पकड आपल्याला एकदा आपल्या मानेच्या सभोवती केली आणि त्या बॅलन्सिंगवर ज्याप्रमाणे एखाद्या पिल्लरवर एखादी इमारत उभी असते त्याचप्रमाणे आपण हाताचं एक असं ट्रँगल बनवतो आणि त्या मानेच्या भोवती हे ट्रँगल आपण असं फिक्स करतो. आणि एकदा हे फिक्स केलेलं ट्रँगल आपण पूर्ण त्याच्यावर थोडासा प्रेशर देऊन आपण दोन्ही पाय वरती केले एका रेषेमध्ये शरीराचा, तर हे शीर्षासन हे फार उपयुक्त आसन आहे. याच्यामध्ये आपल्या मेंदूला आवश्यक असणारा रक्तपुरवठा हा इतक्या व्यवस्थित प्रकारे मिळतो की त्यामुळे आपले छोटे मोठे मेंदूचे विकार हे क्षणार्धात हे दूर होतात. याच्यामध्ये ब्रिदिंग, नाकाचा आपल्या जे काही समस्या असतील, श्वासोश्वासाच्या समस्या, डोळ्याच्या समस्या, ह्या सर्व कानाच्या, ह्या सर्व या आसनामुळे त्यावर दूर होतात. त्यामुळे शीर्षासन हे एक उपयुक्त असं आसन आपल्या सर्वांसाठी आहे. आपण सर्वांनी त्याचा सराव करावा असं मला वाटतं. मित्रांनो, जीवन में समय पर रखो ध्यान, समय सूचकता से ही बढ़ेगी शान. पल पल बीतता है जीवन सारा, पल पल बीतता है जीवन सारा, यादें ही रहती है भविष्य का सहारा, यादें ही रहती है भविष्य का सहारा. जीवन में हर किसी ने समय पर ध्यान देना, समय के अनुसार चलना, ये एक जीवन का अविभाज्य अंग है. जीवन में समय पर रखो ध्यान, इतना ही मैं मेरे तरफ से बोलूँगा. और मेरा आज का चर्चा सत्र, आज का जो भी कोई संभाषण का आज का ये था, उसको मैं विराम देता हूँ. धन्यवाद.